येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता। आता मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करत आहेत। त्यामुळे येत्या 24 तासात मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील असा हवामान विभागानं म्हटलेलं आहे। केरळसह दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, ईशान्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे आगेकूच करतील असंही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे। तसंच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। रंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हानं सर्वच जण त्रसलेले आहेत। आता प्रत्येक जण चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहे। याबाबत आता हवामान खात्यानं चांगली बातमी दिली। येत्या 24 तासात कधीही मान्सून भारतीय सीमेत प्रवेश करू शकतो। IMDच्या पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल राहील। यावेळी केरळमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झालाय। राज्यात मान्सूनची सामान्य तारीख 1 जून आहे। दरम्यान 3 ते 4 दिवस पुढे किंवा मागे असणं देखील सामान्य मानलं जातं। हवामान खात्यानुसार यावेळी मान्सून केरळमध्ये 30 मे किंवा 1 जून रोजी दाखल होऊ शकतो। यानंतर राज्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे। मात्र केरळला मान्सून दाखल होण्याआधी मुसळधार पावसाचा सामना करावा लागतो। केरळमधील मान्सूनपूर्व पावसानं लवकरच मान्सूनच्या पावसात रूपांतर होईल असं IMDनं म्हटलेलं आहे। हवामान खात्यानं आज कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात रेड अलर्ट दिलेला आहे, तर इतर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो। साधारणपणे एका लाटेसह उत्तरेकडे सरकतो आणि 15 जुलैच्या आसपास संपूर्ण देश व्यापतो। याआधी 22 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता। यावेळी मान्सून नेहमीपेक्षा 3 दिवस आधी म्हणजे 19 मे रोजी अंदमानमध्ये दाखल झालाय। दरम्यान हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार देशात अल निनोचा प्रभाव कमी झालाय, तर ला निना सक्रिय आहे। यामुळे यंदा पाऊस मुबलक प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळेच यंदा मान्सूननं वेळेपूर्वीच भारतात दाखल झाला आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।